संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणी पोलिसांनी अखेर तिचा सासरा राजेंद्र हगवणे याला अटक केलेली आहे। यासोबतच वैष्णवीचा दीर सुशील याला सुद्धा अटक झाली आहे। वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या नंतर 7 दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील हे मोकाट होते। पोलीस त्यांचा शोध घेत होते आणि अखेर आज पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमाराला या दोघा जणांना बावधन पोलिसांनी अटक केली। वैष्णवीचा नवरा शशांक, तिची नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे या तिघांना या आधीच अटक झालेली आहे। तर या दोघांना सुद्धा बावधन पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेले आहे। तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। अटकेच्या नंतर या दोघांना सुद्धा सध्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे। मंदार गोंजारी यांचे प्रतिनिधी माहिती देतात एकूणच या सगळ्या संदर्भातली। मंदार, बावधन पोलीस स्टेशनमध्ये काही वेळापूर्वी या दोघांना आणण्यात आलंय। या दोघांची नोंद स्टेशन डायरीला करण्यात येते। बावधन पोलीस स्टेशनचा जो वरचा मजला आहे या वरच्या मजल्यावरती या दोघांना ठेवण्यात आलेला आहे आणि इथून या दोघांना काही वेळामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयामध्ये नेण्यात येईल। तिथं त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर दुपारी या दोघांनाही न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। 16 मेला वैष्णवीनी आत्महत्या केली होती। त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, तिची सासू आणि नणंद यांना अटक केली होती। मात्र सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर त्यानंतर फरार झाले होते। खरं तर यांना फरार कसं म्हणायचं, कारण जेव्हा पोलिसांनी 16 तारखेला वैष्णवीच्या नवऱ्याला, सासूला आणि नणंदेला अटक केली तेव्हा हा राजेंद्र हगवणे या पोलीस स्टेशनमध्ये आला होता, येत होता, पोलिसांच्या संपर्कात होता, पोलिसांच्या समोर होता। मात्र त्यावेळी त्याला अटक पोलिसांनी का केली नाही हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं की 7 दिवसांमध्ये काय काय घडलं आणि त्यातून हा प्रश्न आणखी मोठा होत गेला। मोठा दबाव पोलिसांवरती त्यामुळे निर्माण झाला। 9 महिन्याच्या बाळाची कशी हेळसांड होते आहे, त्या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांकडे देण्यास कसा नकार दिला जातोय हे पाहिलं आणि अखेर मग त्यानंतर मोठा दबाव जो आहे तो दबाव या ठिकाणी कामी आला आणि अखेर या दोघांना पुण्यातील स्वारगेट परिसरातून पहाटे अटक करण्यात आली। या 7 दिवसांमध्ये हे दोघे वेगवेगळ्या भागामध्ये फिरत होते। पुणे जिल्ह्यामध्ये होते, सातारा जिल्ह्यामध्ये होते आणि या सगळ्या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये काय काय घडतंय पुण्यामध्ये त्यांच्या संदर्भात याची माहिती देखील त्यांना होती। मात्र ते स्वतःहून पोलिसांकडे हजर झाले नाहीत असं पोलिसांचं सांगणं आहे। अर्थात आज त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पोलीस त्यांच्या चौकशीला सुरुवात करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।